तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे गुढीपाडवा आणि मी हलकासा मेकअप केलेला आहे. तुम्ही याआधीचे थोडंसं एक छोटंसं क्लिप बघितली ज्यामध्ये आम्ही गुढी उभा करत होतो. आणि किरा पण आहे, बट तिला तो फ्रॉक जो नवीन घातला होता तो खूप इरिटेट होत होता. सो तिने आता कपडे काढलेले आहेत आणि ती तशीच बसली आहे फक्त. आणि ओढे आम्ही आहोत नवीन घरामध्ये. फर्स्ट टाईम आम्ही नवीन घरामध्ये गुढी उभा केली आहे. अजून आम्ही इकडे शिफ्ट नाही झालो कारण अजून आमचं काम पूर्ण नाही झालेलं आहे. आज इकडे आम्ही शिफ्ट होणार होतो बट काम पूर्ण नाही झाले. सो अजून 8-10 दिवस तरी जातील. सो ही आहे आमच्या नवीन घरातली गुढी जी तुम्ही थोड्या वेळापूर्वी बघितली. आणि किराचे जे फोटोज आहेत ते मी यानंतर लावेन, जे तुम्ही बघा. आणि अभिषेक नाही आहे. अभिषेककडे कोणीतरी आलं होतं. सो मला थोडासा पॉज करावा लागला व्हिडिओ. आणि मी आज थोडासा हलका मेकअप केला आहे. थोडासा हलका नाही, हलकासा मेकअप केला आहे. असा मी कधी मेकअप करत नाही बट केला आहे. आणि हा जो मेकअप आहे अगदी सिम्पल आहे. तर मी याचं ट्युटोरियल जर मला जमलं तर मी देईन. आणि सो आमची गुढी उभी राहिलेली आहे. मम्मी गेल्यात थोड्याशा कामासाठी. तर मम्मी आल्यानंतर मी मम्मीना पण तुम्हाला भेटवेन. आणि आज आम्ही आमच्या इकडे नवीन घरीच जेवणार आहोत. इकडे जेवण जे आहे ते आलेलं आहे. आम्ही बाहेरून एक पुलाव मागितला आहे आणि बाकीचं सगळं घरीच केलेलं आहे. सो आत्ता वाजत आहेत दुपारचे 12:30 आणि जेवणाची वेळ झालेली आहे. आय डोंट नो हा ब्लॉग केवढा होईल, किती मोठा होईल, किती छोटा होईल माहिती नाही. सो मी तुम्हाला माझी साडी दाखवते. जस्ट वेट, पूर्ण दिसणार नाही. तर ही आहे माझी साडी. उन्हामध्ये बिलकुल साडी नेसायची इच्छा नाही होत बट असं होतं आहे की उन्हामध्ये साडी नको, यामध्ये साडी नको, त्यामध्ये साडी नको करत साडी नेसलीच जात नाही आहे. सो मला साडी छान नेसता येते, फटाफट नेसता येते. असं नाही आहे माझं की मला खूप वेळ लागतो वगैरे. साडी माझी फटाफट नेसून होते. तर कसे आहात तुम्ही सगळे? आणि तुमचा गुढीपाडवा कसा झाला? तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली ते मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. आणखी पुन्हा एकदा तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या कुटुंबियांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. तर माझं तुम्ही कॅप्शन टायटल वाचलं असेल व्हिडिओचं की गुढीपाडवा स्पेशल ब्लॉग आहे हा आणि तरीही मी नर्वस आहे. तर त्याचं कारण काय? तर त्याचं कारण असं आहे की अभिषेक आत्ता इकडे नाही आहे. तो सकाळी 6 वाजताच कर्जतला निघून गेला आहे कारण त्याचा शो आहे. तो येईल थोड्याच वेळात, 1 तास 1.5 तासात येईल. पण ॲक्च्युली गुढी उभा करताना अभिषेक नव्हता आणि सो मी थोडीशी नर्वस आहे. अकिराची फर्स्ट हां दाखवते. अकिराची फर्स्ट दाखवते. सो मी आता तुम्हाला भेटवते माझ्या मम्मीना. तुम्ही फर्स्ट टाईम मला बऱ्याच जणांनी सांगितलेलं सासूबाईंना भेटव. सो मी भेटवते आज फर्स्ट टाईम. या आहेत मम्मी, हाय करा. हाय. या आहेत मम्मी. आणि आज साडी नाही घातली. साडी घातली की खूप मस्त दिसतात. आज नेमकी साडी नेसलेली नाही आहे त्यांनी. तिकडे आहे ती आजी आहे अभिषेकची, आमची पण. आणि हे पापाजी आमचे. सो आता खूप गडबड सुरू आहे. मी आता घरी जाणार आहे, माझे कपडे चेंज करणार आहे आणि त्यानंतर इकडे परत येणार आहे, इकडे जेवणार आहे आणि त्यानंतर घरी जाणार आहे. सो आता जो ब्लॉग आहे मी जेवण करून घरी गेल्यानंतर करेन. ड्रेस जो आहे, साडी जी आहे ती चेंज करेन, साधा ड्रेस घालेन कारण खूप गरम होतं आहे. आणि अभिषेक तोपर्यंत आला
तर अभिषेकला पण तुम्हाला भेटवेन. सो चलो, अजून इकडे आहेत हे फुगे अकिराच्या वेलकम पार्टीचे. सो चला, मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. गुढीपाडव्याचं जे पण होतं ते आता बऱ्यापैकी संपलेलं आहे. बाहेर गेल्यानंतर एकदा गुढी दाखवते तुम्हाला. जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही घरी आलेलो आहे. मी काही काढलेलं नाही आहे, फक्त ड्रेस चेंज केला आहे, ते सगळं आहे तसंच आहे. आणि हलकासा मेकअप होता, तर त्याचा मी लवकरच जो मेकअप मी आज केला होता असाच, तर तो दाखवायचा प्रयत्न करेन लवकरात लवकर. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तर ते पॉसिबल नाही आहे. आणि लाईव्हबद्दल मी काल तुम्हाला विचारलं होतं, तर बऱ्याच जणांचं मत असं आहे की रात्रीचा जो वेळ आहे तो लाईव्हसाठी बेस्ट आहे. आणि हे अभिषेकचं शोच आहे, इग्नोर करा. तर रात्रीचा जो वेळ आहे तो बेस्ट आहे. तर आणखी एका माझ्या सबस्क्रायबरनी मला सांगितलं की तू आधी सांग आम्हाला 1 तासभर किंवा 2 तास आधी की मी लाईव्ह येते. तर हा ऑप्शन मला बेस्ट वाटला. आणि ज्या दिवशी मी लाईव्ह येणार असेल रात्री, त्या दिवशी सकाळी मी तुम्हाला सांगेन. 1-2-3 मिनटाचा जो व्हिडिओ होता तो 2-3 मिनटाचा व्हिडिओ असेल तो पब्लिश करेन की आज मी अशी लाईव्ह येते. सो त्यावेळी तुम्ही लाईव्ह येऊ शकता. पण हे नक्की की मी संध्याकाळी 7 नंतरच येईन, कारण बऱ्याच जणांचं मत ते होतं. तर जेवण वगैरे झालेलं आहे. अभिषेक एक शो करून आलेला आहे आत्ता जेवेल तो, आणि परत त्याला फटाफट दुसऱ्या शोसाठी जायचं आहे. सो आजचा जो दिवस होता तो असाच गेलेला आहे अभिषेकचा. आणि आत्ता ऑलरेडी 2:43 होत आहेत, 2:45 होत आहेत. तर एडिटिंग वगैरे करून व्लॉग पब्लिश व्हायला थोडासा वेळ लागेल. तर आजचा व्लॉग पण 4-4:30 वाजता येईल. सो आता मी टाटा बाय करते. थोडीशी थकली आहे, लवकर उठली आहे सकाळी, रात्री पण झोप नाही आहे. आणि टाटा बाय करते. पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि सगळा व्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय, टेक केअर, हॅव अ गुड डे.